नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलेला आहे। आपण मागच्या भागात पाहिलं होतं की आता शिल्पाने आनंदीला घरी नेऊन सोडलेलं आहे। पण या सगळ्यामध्ये जेव्हा आता ही गोष्ट युगेंद्रला समजते तेव्हा मात्र युगेंद्रने शिल्पाला चांगलीच अद्दल घडवलेली आहे आणि आनंदीला साथ देत पुन्हा एकदा आनंदीला मान सन्मानाने त्याने घरी तर आणलेलं आहेच, पण आता इथे शिल्पाला त्याने सक्त ताकीद दिलेली आहे। पुन्हा जर ती आनंदीच्या वाटेला गेली किंवा आनंदीला त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याने विद्याधरला सोडवण्याचा प्रयत्न केला तर माझ्याशिवाय वाईट कोणी नसेल। आणि आता ही सगळी गोष्ट खरं तर योगेंद्रला दुसरं तिसरं कोणी नाही तर अर्चीने स्वतः येऊन सांगितलेली असते। म्हणजे आता इथे आबांनी तर योगेंद्र साहेबांना हे सगळं सांगायला नकार दिलेला असतो, पण अर्ची म्हणते की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्यांना हे कळणार तरी कसं आहे। आबा तर नाही म्हणतात आणि त्याच्यामुळे अर्ची आता कोणालाही न सांगता गपचूपच हे सगळं जाऊन योगेंद्रला सांगते। शिल्पाताईंनी आनंदीला घराच्या बाहेर काढलं, तिला आमच्याकडे आणून सोडलेलं आहे आणि त्यानंतर मात्र युगेंद्रने चांगलाच धडा शिल्पाला शिकवलाय। आता हे सगळं नेमकं कसं घडलंय, काय घडलंय हे सगळंच पाहूया। तर मंडळी एवढंच नाहीये तर इकडे विद्याधर सुद्धा आता इकडे जेलमधून सुटून बाहेर आलेला आहे आणि तो आनंदीला त्रास देत असतो। पण विद्याधरला सोडवण्यामागे आता इथे शिल्पाचाच हात आहे हे सुद्धा मालक साहेबांच्या समोर आलेलं आहे आणि त्यामुळे आता आनंदीच्या बाबतीत युगेंद्रने खूप मोठा निर्णय घेतलाय। यापुढे आनंदी ही फक्त माझ्या रूममध्ये राहील आणि तिच्या आसपास विद्याधर फिरकणार सुद्धा नाही याची काळजी आता युगेंद्रने स्वतः घेतली। तर मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। आणि हो, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। मंडळी आपण मागच्या भागात पाहिलं की आता शिल्पा जी आहे आनंदीकडून काही पेपर्सवर सही घेत असते, पण आनंदी त्या पेपरवर सही करायला तयार नाहीये आणि ते पेपर्स म्हणजे विद्याधरला जेलमधून सोडवण्यासाठी त्याची केस मागे घेण्यासाठीचे असतात आणि आनंदी ह्या गोष्टीला तयार होत नाहीये। म्हणून आता ही शिल्पा आहे ती आनंदीला घरी आणून सोडते, म्हणजे तिच्या माहेरी आणून सोडते। आता आबा म्हणतात शिल्पाताई नक्की काय झालं तरी काय, तुम्ही असं आनंदीला का इकडे घरी आणून सोडलंय, किमान तिची चूक काय झाली ते तरी सांगा। त्यावर आता आनंदी म्हणते की आबा, शिल्पाताई मला विद्याधर सरांना सोडवण्यासाठी जामिनाच्या पेपरवर सही करायला सांगत होत्या, पण मी त्याच्यावरती सही करायला तयार नाही झाली म्हणून त्यांनी मला आणून सोडलेलं आहे। त्यावर आबा आता इथे आनंदीची बाजू घेतात आणि म्हणतात आनंदीचा निर्णय अगदी बरोबर आहे आणि आम्ही सुद्धा तिच्या पाठीशी आहोत। मुळात ज्या नराधमाने माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला त्याच नराधमाला जेलमधून बाहेर सोडवण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही। आणि हे मालक साहेबांना माहिती आहे का? आनंदी म्हणते की नाही, हे मालक साहेबांना तर माहित नाहीये, पण आता इथे शिल्पा जी आहे म्हणते हा आमचा घरचा प्रश्न आहे। त्यावर आता आबा म्हणतात की हा माझ्या मुलीचा स्वाभिमानाचा सुद्धा प्रश्न आहे, आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं। इथे शिल्पा म्हणते की गरिबांना एवढा स्वाभिमान आलाय, मग तुमच्याकडे काय नसताना एवढा स्वाभिमान, मग आम्ही तर किती श्रीमंत आहोत, गडगंज संपत्ती आहे आमच्याकडे, सत्ता आहे, मग आमच्या स्वाभिमानाचं काय। जोपर्यंत ही मुलगी पेपरवर सही करत नाही तोपर्यंत ह्या मुलीला घरी घेणार नाही, असं आता सक्त ताकीद देते आणि आता शिल्पा तिथून निघून जाते। पण आता आबांना काय करावं काही कळत नाहीये। तर इकडे आता युगेंद्रला एक मोठा पुरस्कार मिळणार असतो, त्याच्यामुळे घरचे सगळेच खुश असतात आणि त्यावेळेला युगेंद्र हा आता विचारतो की आनंदी कुठे आहेत। त्यावर शिल्पा म्हणते की ती आहे तिच्या रूम मध्ये आराम करते। त्यावर आता युगेंद्र सुद्धा म्हणतो की बरं ठीक आहे, त्यांना आराम करू द्या। पण इकडे मात्र आबांना आनंदीला आता खूप मोठं टेन्शन झालंय। आत्ताच मुलीचं लग्न झालं आणि असं तिला माहेरी आणून सोडल्यावर लोक तर नावं ठेवतीलच, पण शिल्पाताईंनी जो काही निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे, आता करायचं तरी काय। त्यावर आता इथे आबा म्हणतात की ही गोष्ट युगेंद्र साहेबांना जर माहित असतं तर त्यांनी ही गोष्ट घडूच दिली नसती। आता इथे अर्ची म्हणते की आपण एक काम करूया, लगेचच आपण युगेंद्र जिजूंना हे सगळं सांगून टाकूया। पण आबा म्हणतात की नाही, आपण असं नाही करू शकत। आपण ह्या सगळ्या गोष्टी जर युगेंद्र साहेबांना सांगितल्या शिल्पताईबद्दल तर त्यांच्या घरात उगाचच भांडणं होतील। आता कुठे आपल्या मुलीच्या संसाराला सुरुवात झाली आणि आपण त्यांच्या घरात भांडणं लावून देणं काही बरोबर नाहीये। त्याच्यामुळे आता आबा ही गोष्ट युगेंद्र साहेबांना सांगण्यासाठी तयारच नाहीयेत। पण आता इथे अर्ची म्हणते की हे जर तुम्ही नाही सांगितलं तरी मी सांगणार आहे, कारण आपण जर सांगितलं नाही तर युगेंद्र साहेबांना हे समजेल कसं। आबांचा हा निर्णय खरं तर आरतीला सुद्धा पटला नाहीये, कारण ही शिल्पा जी आहे ती आनंदीला खूप त्रास देते हे आरतीला आता चांगलंच माहीत झालंय। त्याच्यामुळे आरती सुद्धा विचार करते की आपण हे शिर्केंना सांगायला हवं, काही झालं तरी त्यांना जोपर्यंत कळत नाहीये तोपर्यंत आनंदीचा त्रास काही कमी होणार नाहीये। इथे आरती लगेच फोन घेते आणि शिर्केंना फोन करायला बाहेर जाते। तर आता अर्ची पण विचार करते की आबा तर काही युगेंद्र साहेबांना ही गोष्ट सांगणार नाहीयेत आणि त्याच्यामुळे त्यांना ही गोष्ट कळणारच नाहीये आणि हा जोपर्यंत युगेंद्र साहेबांना कळत नाहीये तोपर्यंत त्या शिल्पताईला काही धडा शिकवणार नाहीयेत।
आनंदी आता इथे अर्ची म्हणते की मलाच काहीतरी करायला हवं आणि अर्ची आता गपचूपच आबांना आणि आरतीला कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडते आणि थेट ती इकडे आता युगेंदर आणि जे शिर्के असतात त्यांना भेटायला येते. अर्ची आता इथे कोणालाही न सांगता थेट युगेंदर साहेबांच्या घरी येते आणि तेवढ्यात शिल्पा तिला पाहते आणि म्हणते की ए तू इथं काय करते. आता इथे शिल्पाला टेन्शन आले की ही पोर इथं कशाला आली, इथं कशा पाय आलीये, ही पोर युगेंदरला जाऊन काही सांगणार तर नाही ना. शिल्पा आधीच घाबरते आणि तिला आता बाहेरच्या बाहेर अर्चीला हाकलून देणार असते आणि तिला म्हणते की निघ आताच्या आता इथून निघ, आत घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही, तुझी लायकी तरी आहे का आमच्या घरात पाऊल ठेवायची. आणि आता इथे जेव्हा शिल्पा इथे अर्चीवरती ओरडत असते तेव्हा आतमध्ये शिर्के आवाज जातो. शिर्के म्हणतात की काय झालं, कोण आलंय बाहेर. आणि शिर्के बाहेर येऊन पाहतात तर तिथे अर्ची असते. शिर्के म्हणतात की अर्ची तू इथं काय काम आहे तुझं, अच्छा आनंदीला भेटायला आलीये का. त्यावर आनंदी म्हणते की नाही मी आनंदी ताईला भेटायला नाही आलीये, मी मालक साहेबांना भेटायला आली आहे. शिर्के म्हणतात की मालक साहेबांना का, काय झालं. आता तेवढ्यात मालक साहेब पण तिथे येतात आणि म्हणतात की कोण आहे. त्यावर अर्ची म्हणते की मालक साहेब मी. त्यावर आता इथे मालक साहेब म्हणतात की तू इथं. तही शिल्पा घाबरलेली असते. शिल्पा लगेच म्हणते हा ती आली असेल, आनंदी आनंदी आहे ना, आनंदीला भेटायला आली असेल. त्यावर आता अर्ची म्हणते की नाही मी दीदीला आनंदी ताईला भेटायला नाही आलीये, मी तुम्हालाच भेटायला आली मालक साहेब, माझं तुमच्याकडेच काम आहे. त्यावर आता इथे मालक साहेब म्हणतात की माझ्याकडे काय काम आहे. त्यावर आता इथे अर्ची म्हणते की मला आनंदी ताईबद्दलच बोलायचंय. त्यावर आता इथे शिल्पा घाबरते आणि म्हणते की ही आता वाटतं हिला सांगणार. तेवढ्यात म्हणते की अगं काय बाळा मालक साहेबांशी काय काम आहे, तुझं काय काम आहे ते माझ्याशी बोलिये बरं इकडे. आणि आता शिल्पा आहे तिथून अर्चीला घेऊन जात असते. पण इथे आता अर्ची म्हणते की नाही मला मालक साहेबांशीच बोलायचंय, आमची आनंदी ताई तुमच्या घरी नाहीये, ती आमच्या घरी आहे. आता असं जेव्हा अर्ची म्हणते तेव्हा युगेंदरला काही कळतच नाही, त्याचा गोंधळ उडतो. त्याला माहीतच नसतं की आता आनंदी कुठे आहे. म्हणून तो शिल्पाकडे पाहतो. तर शिल्पा म्हणते ही पोरगीला ना काही कळतच नाहीये, तू इकडे ये मी तुला सांगते काय ते. पण आता अर्ची म्हणते की नाही मला मालक साहेबांशीच बोलायचंय. मालक साहेब मी खरं सांगते आमची आनंदी दिदी आहे ना आमच्या घरी आहे आणि शिल्पाताईंनी त्यांना तिकडे नेऊन सोडलेलं आहे. आणि झालेला सगळा प्रकार आता आनंदी इथे युगेंदरला सांगते की तिने का नेऊन सोडलं. तिला विद्याधर साहेबांना सोडायचं होतं आणि त्यांच्या जामिनाच्या कागदावर सही नाही केली म्हणून शिल्पाताईंनीच आनंदी दिदीला तिकडे आमच्या घरी आणून सोडलेलं आहे. आता मात्र युगेंदरला खूप मोठा धक्का बसला, म्हणजे शिल्पा आपल्याशी खोटं बोलली. आणि आता तो शिल्पाला जाब विचारतो की ताई तू असं का केलं, मी तुला सांगितलं होतं ना विद्याधरच्या प्रकरणामध्ये तू अजिबात पडायचं नाही, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा नाही, आणि तरी पण सुद्धा तुम्ही हे केलं आणि आनंदीची सही घ्यायला निघालात तुम्ही. आणि आत्ताच मी तुम्हाला विचारलं की आनंदी कुठे आहे तेव्हा तुम्ही मला सांगितलं की रूममध्ये आराम करते. ताई मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आता इथे शिल्पाचा पूर्ण भांड फुटलेला आहे आणि शिल्पा आता युगेंदरला समजवण्याचा प्रयत्न करते पण युगेंदर ऐकतच नाही. आणि लगेच तो आता इथे शिर्केला म्हणतो आत्ताच्या आता गाडी काढा आणि आनंदीला आणायला चला. आता शिर्के आणि विद्याधर युगेंदर दोघं सुद्धा इकडे आनंदीला घरी घ्यायला येतात. पण आता हे सगळं जे कारस्थान आहे शिल्पाचं ते काही थांबतच नाहीये. म्हणजे तिच्या डोक्यातून विद्याधरला सोडवण्याचा काही विषय जात नाहीये. त्याच्यामुळे आता इथे युगेंदर म्हणतो की मला काहीतरी कायमचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा, पण त्याआधी आनंदीला आपण घरी घेऊन जाऊया. आता हे युगेंद्र आहे आनंदीला घरी घ्यायला येतो. हे बघून आता सगळ्यांनाच आनंद होतो. आबा अर्ची आरती सगळेजण खुश होतात. आणि आता इथे जे युगेंदर आहेत ते आबासाहेबांची माफी मागतात आणि म्हणतात की आमची चूक झाली, माफ करा, पण मी आनंदीला आता घेऊन जायला आलोय. आणि आता आनंदीला सुद्धा त्यांनी सक्त ताकीद दिली आहे की यापुढे जर तुला ताईने कोणताही त्रास दिला तर सगळ्यात आधी मला सांगायचं, माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपून ठेवायची नाही. इकडे आता युगेंदर आनंदीला पुन्हा एकदा मान सन्मानाने पुन्हा घरी घेऊन येतो. पण आता इकडे शिल्पाचा मात्र प्रचंड संताप झालाय. एकतर अर्चीने घरात येऊन आग लावलीये आणि शिल्पाचं भांडं तर फुटलंय. आता शिल्पा म्हणते की त्या पोरीला तर मी सोडणारच नाहीये, माझा अपमान केला सगळ्यांसमोर. तेवढ्यात आता युगेंदर आहे तो आनंदीला घरी घेऊन येतो. आणि आता इथे शिल्पाला तर ह्या गोष्टीचा राग आलाय. पण आता जेव्हा विद्याधरचा विषय निघतो तेव्हा मात्र युगेंदरने पुन्हा एकदा हिला ताकीद दिली आहे शिल्पाला की जर पुन्हा तू विद्याधरला सोडवण्याचा प्रयत्न केलास आणि आनंदीला त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे. ज्या नराधमानं एका मुलीवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तू त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतेय, तुला कळतंय तू काय करते ते. मी तुला याच्या आधी सांगितलं की या प्रकरणात तू लक्ष देऊ नकोस, तरी पण तू पुन्हा तेच केलंस. आणि ताई तू माझ्याशी खोटं बोललीस, आज तू माझा विश्वासघात केलायस, माझ्याशी खोटं बोललीस आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाहीये. आता शिल्पा युगेंदरला समजवण्याचा प्रयत्न करते पण युगेंदर शिल्पाचं काहीच ऐकून घेत नाहीये. आणि आनंदीला म्हणतो की आनंदी यापुढे जर तुमच्यावर अशी कोणी जबरदस्ती केली, घरात कोणी त्रास दिला तर सगळ्यात पहिलं मला येऊन सांगायचं. आनंदी म्हणते हो मालक साहेब.
शिल्पा म्हणत असते की हा युगेंदर या मोलकरणीला, या भिकारड्या मुलीला एवढं डोक्यावर चढून का ठेवतोय काही समजतच नाहीये. आता ही आनंदी तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते, पण शिल्पाला मात्र आता प्रचंड संताप झालाय, कारण तिची आता पुन्हा हार झालेली आहे. आता ही शिल्पा म्हणत असते की जोपर्यंत विद्याधर जेलच्या बाहेर येत नाही तोपर्यंत ही पांढरी पाल आपल्या घरातून काही बाहेर पडेल असं वाटत नाहीये, आणि त्यासाठी काही झालं तरी मला आता विद्याधरला जेलमधून बाहेर काढायलाच पाहिजे. तर मंडळी इकडे आता असं दाखवलंय की हा विद्याधर आहे तो जेलमधून बाहेर सुटलाय, पण तो कशा पद्धतीने सुटलाय हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळेल. पण आता इकडे जेव्हा आनंदी तिच्या रूममध्ये उभी असते आणि त्याच वेळेला तिला तपकिरीचा वास येतो, आणि तिला हे चांगलं माहितीये की ही तपकिरी फक्त आणि फक्त विद्याधरच लावतो, आणि ती तर म्हणते हा तर तपकिरीचा वास आहे म्हणजे म्हणजे विद्याधर असा आहे. आणि तेवढ्यात विद्याधर म्हणतो की हो, अगदी बरोबर ओळखलंस, तुझा विद्याधर साहेबच तुझ्या समोर आलेला आहे. आणि आता आनंदी घाबरते आणि आनंदी तिथून पळून जाणार, तेवढ्यात विद्याधर तिचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे ओढतो. आनंदी ओरडते की वाचवा वाचवा मला. आता आनंदी आरडाओरडा सुरू करते, तेवढ्यात विद्याधर तिच्या तोंडावरती हात ठेवतो आणि तिला पुन्हा एकदा तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत असतो. आनंदी आरडाओरडा करते की वाचवा वाचवा, पण विद्याधर तिला तिथून सोडतच नाहीये. आनंदी आता त्याच्या पायावरती जोरात पाय मारते आणि त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करते आणि तिथून पळत जाण्याचा प्रयत्न करते. पण विद्याधर आता पुन्हा तिच्या समोर येतो आणि पुन्हा आनंदीला पकडतो. आनंदीला काहीच कळत नाहीये. आनंदी आता त्याच्या हाताला चावते. हाताला चावून पुन्हा ती बाहेर पळतच धावत खाली हॉलमध्ये येते, आणि आनंदीच्या आता या आरडाओरडामुळे हॉलमध्ये सगळेजण जमा झालेले असतात. आणि तिच्या मागोमाग आता विद्याधर सुद्धा खाली हॉलमध्ये धावत येतो. योगेंद्र खाली येतो आणि पाहतो तर विद्याधर समोर आहे. आनंदी येते आणि विद्याधरला घट्ट मिठी मारते, आणि युगेंद्रने विद्याधरला बाहेर पाहून त्याला मोठा धक्का बसलाय, कारण हा जेलमधून सुटला कसा आणि एवढ्या रात्री हा इथे आलाच कसा. म्हणजे आता युगेंद्रने जे पोलीस त्याला मदत करत होते त्यांना तर सस्पेंड त्याने केलंय, मग तरी सुद्धा हा जेलमधून कसा काय बाहेर सुटला. पण आता ह्यानंतर जेव्हा आता युगेंद्र विद्याधरला पाहतो आणि त्याला इतका मारतो, बेदम मारतो, आणि त्यानंतर त्याने आता सगळ्यांसमोर मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे आनंदी आजपासून माझ्या रूममध्ये राहते. म्हणजे युगेंद्रने एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा विद्याधर हा जेलमधून बाहेर सुटलाय, आणि या जेलमध्ये सुटण्यामागे खरं तर शिल्पाचाच हात आहे. पण तिने काय केलं त्याला सोडण्यासाठी आपल्याला हे पुढच्या भागात पाहायला मिळेल. तर युगेंद्रचा हा मोठा निर्णय पाहून शिल्पा मात्र हादरली आहे, कारण त्याने आनंदीला स्वतःच्या रूममध्ये राहण्याची परवानगी दिली आहे, आणि आजपासून आनंदी माझ्याच रूममध्ये राहतील हे त्याने सगळ्यांसमोर सांगितलंय. तर मंडळी, आनंदीला घरातून बाहेर काढण्यासाठी शिल्पाने एवढं मोठं कटकारस्थान केलं, पण त्यावर सुद्धा आता युगेंद्रने मात केलेली आहे आणि आनंदीला स्वतःच्या रूममध्ये जागा दिली आहे. पण या सगळ्यानंतर आता विद्याधर आहे तो आनंदीच्या रोज समोर येणार आहे, आणि आनंदी समोर आता संकटाचं मोठं वादळच निर्माण झालंय. आता या सगळ्यात युगेंद्र हा आनंदीला कशा प्रकारे साथ देतो, काय मार्ग काढतो, हे सगळं काही आपल्याला त्या येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.